पनवेल महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे। माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा मुलगा परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे यांचा मुलगा प्रीतम म्हात्रे, काँग्रेस शहराध्यक्ष सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत, काँग्रेस नेते श्याम म्हात्रे यांची मुलगी श्रुती म्हात्रे, शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष बबन पाटील यांचा मुलगा कैलास पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। गेली वर्षानुवर्ष पनवेलचं राजकारण करणाऱ्यांची पुढची पिढीही आता रिंगणात उतरलेली असून सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। आज जी मला ही वोट भेटतील ते माझ्या पप्पांच्या गुडविलमुळे आणि त्यांच्या त्या मेहनतीमुळे, जी ती कष्ट करत आली त्याच्यामुळेच भेटतील। पण ह्या पुढे मी निवडून आल्यावरती मी माझ्या बेसवरती माझ्या जे एज्युकेशन आहे, माझे जे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत, माझं जे टॅलेंट आहे ते यूज करून मी लोकांच्या पुढे येईन आणि काहीच वर्षांनी लोकांना मी सुनील घरतची मुलगी म्हणून मला मत न देता शिवानी घरत म्हणून वोट देतील। जो लायक आहे, जो योग्य आहे तो पद भूषवणार आहे। त्याच्यासाठी प्रत्येक पद रामशेठ ठाकूरांनाच भेटायला पाहिजे, प्रत्येक पद हे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या घरच्यांनाच भेटायला पाहिजे असं नाहीये। जो लायक आहे त्याला हे पद भेटलं पाहिजे। उपमहापौर पद हवंय की नकोय मी त्याचा काही लाभार्थी नाहीये, आतापर्यंत आमची काही चर्चा पण नाहीये। उपमहापौर पदचं काय करायचं, मी महापौर पदासाठी पण सांगा मी कुठे आग्रह धरलेला होता, माझा त्याच्याबद्दल पण आग्रह नाहीये। जो योग्य म्हणून असेल त्यांनी करावं। पक्षांनी जर माझ्यावरती जबाबदारी दिली तर मग ती पार पाडता येणार आहे।